तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होया पारा तोषा लागे. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. येण्याची वैराग्य दशे ईश्वराचे ने वेद वसे सर्व ही नावडे जैसे वात होय. मग सम्यक ज्ञान न उदय जाता वेदेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. कर्माना ईश्वराला भजल्यावर काय फायदा होतो. धनाबाला या 4 वयातून लिंक सांगताय की तुम्ही कर्माना ईश्वराला भजलं, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केलं तर या पूजाने भगवंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य प्रसाद म्हणून बक्षीस देतो. मग वैराग्य तुमच्या जीवनात आलं की तुम्हाला ईश्वराचा वेध लागतो आणि संसार उलटी प्राय तुच्छ वाटतो. आणि मग या वैराग्यानं ईश्वराचा वेध लागलाय तर तुम्ही ईश्वरच बनता, तुम्ही देवच बनता आणि देव होऊन देवापुढे उभे राहता. आणि मग माऊली म्हणतात की सम्यक ज्ञान न उदय जाता वेदेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. तुम्ही कर्माने ईश्वराला भजले, जीवनात वैराग्य आले, वैराग्याने देवाचा वेध लागलाय आणि मग तुम्हाला भलं आत्मज्ञान झालं नाही संत कृपेने, अजून संत भेटले नाही, आत्मज्ञान झालं नाही, पण या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेध लागलाय तर त्या वेदानच आणि त्या वैराग्यानंच तुम्ही प्रत्यक्ष देव बनता आणि देव बनून देवापुढे उभे राहता. आणि देव बनणं हे आमचं हित आहे, देव बनणं हे कल्याण आहे. आणि मग संत आमचं हित करतात म्हणजे काय करतात. त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संत हित करतात म्हणजे काय करतात. संत आमच्या मुखात हरिनाम देतात आणि आम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावतात. निष्काम कर्मयोगाने जीवनात वैराग्य येतं, हरिनामाने जीवनात वैराग्य येतं. मी बोलून दाखवलं की म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी जे जे पसाय तया. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. कर्माने ईश्वराला भजलं तर देव वैराग्य प्रसाद म्हणून तुम्हाला दान करतो, वैराग्य तुम्हाला बक्षीस म्हणून देतो. निष्काम कर्मयोगाने जीवनात वैराग्य आलं, हरिनामाने जीवनात वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. मग निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्म या दोन्ही गोष्टीने तुमच्या जीवनात वैराग्य आलं की श्रीगुरु भेटतो, तुम्हाला आत्मज्ञान देतो. आणि मग या वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं तुम्ही श्रंगारल्या जातात. साधकाचा हा दागिना असतो काय, वैराग्य आणि आत्मज्ञान. साधक तेव्हा शोभून दिसतो जेव्हा त्याच्या अंगावर दागिने आहेत, पण कशाची, विवेक वैराग्याची आणि आत्मज्ञानाची. एखादी बाई, साधारण बाई गळ्यात दागिने घातले अंगावर शोभून दिसते ना, नक्कीच दिसते. भारी साडी, भारी दागिने, बाई शोभून दिसते. तसा साधक शोभून दिसतो पण कशाने, विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे दागिने अंगावर घातल्याने. आणि मग संत तुमचा श्रंगार करतात, तुमच्या अंगावर दागिने घालतात. कशाचे, विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे. आणि मग संत महात्मा तुम्हाला विवेक वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं श्रंगारतो आणि देवापुढे उभं करतो. आणि मग हा तुमचा श्रंगार पाहून देव भुलतो की संतानं या साधकाला आणलंय, पण कसं, त्याचा श्रंगार करून आणलंय. कशा प्रकारे श्रंगार केलाय तर त्या साधकाच्या अंगावर विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे दागिने आहेत. आणि विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचा दागिना अंगावर पाहिला की देव भुलतो, देव भळबळतो, देव तुमच्यावर कृपा करतो, देव तुमचा स्वीकार करतो, देव तुम्हाला देव बनवतो, मुक्त करतो. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळानं कधी कृपा केली, आधी संत कृपा व्हावी लागते, मग गोपाळ कृष्णाची कृपा होते. आधी संत कृपा,
मग देवकृपा. मग संत कृपा काय झाली? संतानं तुमच्या मुखात हरिनाम दिलं, तुम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावला. या दोन्ही गोष्टीनं, हरिनामानं आणि निष्काम कर्मानं तुमच्या जीवनात वैराग्य आलं. वैराग्य आलं की श्रीगुरु तुम्हाला आत्मज्ञान देतो. मग तुमच्या जीवनात वैराग्य आलं, आत्मज्ञान आलं, हा तुमचा श्रृंगार आहे. मग असं तुम्हाला सजवतो संत, नटवतो. कशानं? विवेक वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं. आणि तुम्हाला सजवून देवापुढे उभा करतो. हा ना तुमचा साज पाहिला, तुमचा साज पाहिला आत्मज्ञानाचा, विवेक वैराग्याचा, की देवाच्या तोंडाला पाणी सुटतं, देव बळबळतो, देवही तुमच्यावर कृपा करतो. देव तुम्हाला आपल्या सायुज्यात विलीन करतो, तुम्हाला मुक्त करतो. आणि हे मानवी जीवनाचं खरं हित आहे. आणि म्हणून आत्मलाभासारखे गोमटे काही न देखे. आत्मलाभ, आत्महित हे गोमट आहे. आत्मलाभासारखे किंवा आत्महितासारखे गोमटे काही न देखे. म्हणून भोग विषय के हरि के जना. या जगात फक्त संतच तुमच्यावर कृपा करू शकतो. या जगात संतच तुमचं हित करू शकतो. या जगात फक्त संतच तुमचं कल्याण करू शकतो. का? तर संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. तुम्हाला जर देव बनायचंय तर संत कृपेशिवाय तुम्हाला देव बनताच येत नाही. कारण देव बनण्यासाठी तुम्हाला आत्मज्ञान असावं लागतं. आणि ते आत्मज्ञान फक्त संतापाशी. आणि मग धनवार लिहित आहेत की आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तुम्हाला देव व्हायचंय, मुक्त व्हायचंय, भविष्यात संतही व्हायचंय, तर संत कृपेशिवाय तुम्हाला मुक्त होता येत नाही, अर्थात देव होता येत नाही आणि संतही होता येत नाही. का? तर संत होण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी आत्मज्ञानाची गरज असते. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारवणी, नामदेव महाराज. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच. आणि आत्मज्ञान फक्त संतच देऊ शकतात. का? तर आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञान फक्त संतांपाशीच असतं, इतर कुणापाशीही नाही. आणि म्हणून संत हा गुरु असतो, श्री गुरु असतो. घरोघरी गुरु आहेत आहे ते. नाथ महाराज म्हणतात, मंत्र तंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहेत आहे ते, पण शिष्य ते मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते श्री गुरु माने. साधं घरगुती ज्ञान देणारे घरात उताडा आला असा माणसाचा, जे संसारिक ज्ञान देतात तो गुरु असतो. घरगुती ज्ञान देतो तो गुरु असतो. रोजचं शालेय ज्ञान देतो तो गुरु असतो. पण जो आत्मज्ञान देतो तो श्रीगुरु असतो. पण कोणालाही श्रीगुरु म्हणू नये. बरेचसे लोक युट्यूबवर कीर्तन प्रवचन टाकतात, ते आपल्या मागे लावतात सद्गुरू अमका अमका, श्रीगुरु अमका अमका. नाही म्हणावं, जरूर म्हणावं, पण कधी तुम्हाला आत्मज्ञान झालं असलं तर. पण आपण आपल्या छातीवर हात ठेवा आणि विचारा आपल्या हृदयाला की बाबा मी मुक्त झालोय का, मला आत्मज्ञान झालंय का. झालं असलं जरूर लावा सद्गुरू श्रीगुरु. पण आत्मज्ञान झालं नसेल तर श्रीगुरु सद्गुरू ही खोटी उपाधी लावू नका. प्रत्येक जो कोणी युट्यूबवर कीर्तन टाकतो श्रीगुरु अमका अमका, सद्गुरू अमका अमका, अरे लावा ना, पण आधी आत्मज्ञानी हो ना. आता आत्मज्ञानी कोण असतो सांगत बसत नाही मी, वेळ जाईल. आणि म्हणून श्रीगुरु तोच असतो किंवा सद्गुरू तोच असतो की ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञानी पुरुषच समोरच्या माणसाला आत्मज्ञान देऊन मुक्त करू शकतो. जसं PhD झालेला मनुष्य तोच इतरांना PhD देऊ शकतो. किंवा आमच्याकडे मेडिकलमध्ये जो MSMD आहे तोच समोरच्याला MSMD देऊ शकतो. तुमचा PG गाडी जर फक्त MBBS असेल, MBBS ला PG गाडी होताच येत नाही, पण उदाहरण घ्या, तुमचा PG गाडी MBBS आहे, तो तुम्हाला MS आणि MD कसा देऊ शकतो? तो MSMD असेल तर तो गाईड बनण्यास योग्य आहे, PG टीचर बनण्यास योग्य आहे. तो MSI MD आहे, तो तुम्हाला MSMD देऊ शकतो. PhD झालेला मनुष्य समोरच्याला PhD देऊ शकतो. तसं आत्मज्ञानी मनुष्य समोरच्या साधकाला आत्मज्ञान देऊ शकतो आणि मुक्त करतो. आणि हे आत्मज्ञान फक्त संतापाशी, इतर कुणापाशी नाही. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी.
आणि मग संत आत्मज्ञानी असतात आणि संतांच्या सानिध्यात आम्ही गेलो रे गेलो की आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तो खूप बरं आहे. तुम्ही संतांच्या शरणागतीत गेले, संतांजवळ गेले की संत तुम्हाला संतच करतात. का तर त्यांच्याजवळ आत्मज्ञान असते. ते आपल्यासारखंच करतात. आपणासारखे करीती तात्काळ काळ वेळ नाही त्याजवळ. आणि मग संताविना प्राप्ती नाही ऐसा वेद देतो काही. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळा विना प्राप्ती नव्हे. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळा विना प्राप्ती नव्हे. तसा आत्मा स्वतः सिद्ध आहे परी तोच लाहे गुरुकृपे. आत्मा स्वतः सिद्ध आहे परी लाहे गुरुकृपे. ही पृथ्वी धनानं खनिजानं सोन्यानं गच्च भरलेली आहे. पण या पृथ्वीतलं धन पाण्यासाठी पायाळाचे पाय लागतात. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळा विना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. आत्मा सिद्ध आहे, जन्मता तुमच्या हृदयात आहे. हृदया माझी मी रामू. हा राम आत्मा आहे हृदयात. जन्मता आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त आहे. जन्मता देव प्राप्त आहे. जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे. पण ते श्रीगुरूच्या कृपेने प्राप्त होत असतं, आम्हाला कळत नाही. आणि मग धनाबारा म्हणतात की हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे. आपलंच आत्मज्ञान आपल्या शरीरात कुठं ते हरपलंय. ते आत्मज्ञान संत दाखवतात आणि तू आत्मज्ञानी आहेस, तू आत्मा आहेस, तू देव आहेस असा महामंत्र आमच्या कानात सांगतात आणि आम्हाला देव करतात. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. सातत्यानं संतांचं नामचिंतन करा, संतांचं गुणगान ऐका, संतांची सेवा करा, संतांची शरणागती करा. तेच तुम्हाला संत बनवतील, देव बनवतील, मुक्ती देतील. इथं दुसरं कोणी नाही. आमचीच आत्मस्वरूपाची वस्तू आमच्या शरीरात हरपली, ती आम्हाला सापडत नाही. अर्थात अज्ञानामुळं. संत ती आमची आत्मस्वरूपाची वस्तू आम्हाला दाखवून देतात. एकदा काय बाईची नथ हरपली आणि साऱ्या घरात शोधू लागली. इकडं बघ, तिकडं बघ, याला विचार, त्याला विचार, नथ काही सापडेना. शेवटी ती बाई आपल्या ननंदेकडे गेली. म्हणली वहीन माझी नथच हरपली, कुठे सापडा ना घरात. ती ननंद हसली आणि त्या भाऊजाला धरलं नाही का मोठ्या आरशा पुढे नेलं आणि ननंद म्हणती वहिनी दिसती का कुठं नथ. तिने कपाटात पाहिलं. अगं बाय 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 म्हणली माझ्याच मंगळसूत्रात अडकली, माझ्याच मंगळसूत्रात अडकली. इथं ननंदेने काय केले, भाऊजाईच्या नाकातली हरपलेली नथ तिच्या मंगळसूत्रात अडकली, ती भाऊजाईने शोधून दिली. तसं आमचंच आत्मज्ञान आमच्या शरीरात हरपलंय ते संत शोधून देतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तेची सदा. आमचं आत्मज्ञान आमच्या शरीरात हरपलंय. जन्मता आत्मज्ञान प्राप्त आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आत्मज्ञान जन्मताच प्राप्त आहे, हृदयात बंद आहे, पण ते आम्हाला सापडत नाही. संत ते सापडून देतात आणि संत आम्हाला आत्मज्ञान देऊन संतच बनवतात. आणि संत बनणं हे खरं हित आहे. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करे. संत हा सांधा असतो. जसं बोर्डावर किटकॅट नावाचं एक छोटंसं फ्यूज असते. डीपीत करंट आहे, इकडे बल्ब आहे, वायर आहे, पण ते किटकॅट टाकलं, फ्यूज टाकलं तर बल्ब लागतो. ते फ्यूज काढ की बल्ब विझतो. हे फ्यूज डीपी आणि बल्ब यांना जोडणारा सांधा आहे. तसं संत हा सांधा आहे, देव आणि शिष्य यांना जोडणारा. सद्गुरू त्या फ्यूजचं काम करतो.
संत अर्थात सद्गुरू हा आमची वकिली करतो देवाच्या कोर्टात आणि देवाला सांगतो की देवा, हा माझा शिष्य, हा साधक देव बनण्यास योग्य आहे, तू याला देव कर. आणि ज्यावेळेस संत आमचा वशिला बनतात, देवापुढे आमची वकिली करतात, तेव्हाच देवाला पटतं. देव तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला देव बनवतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ कृष्ण कृपा कधी करतो? संतानं तुमची वकिली केली तर. संत तुमचा श्रंगार करतो, तुम्हाला सजवतो. कशाने? विवेक वैराग्याने आणि आत्मज्ञानाने. आणि असं नटवून सजवून देवापुढे उभा करतो आणि म्हणतो देवा, आता हा माझा शिष्य देव होण्यास योग्य, याला देव बनवा. आणि सगळा साज श्रंगार पाहून, विवेक वैराग्याने आत्मज्ञानाचा साज श्रंगार पाहून देव वळवळतो, खुश होतो. आणि मग देव तुमच्यावर कृपा करतो, तुम्हाला देव बनवतो. आणि मग तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. आमचं हित संत करतात. कशा प्रकारे? मुखात नाम आणि कर्म देऊन. विवेक वैराग्य आत्मज्ञानाने आमचा शृंगार करतात, देवापुढे उभं करतात. आणि देव हा शृंगार पाहून बळबळतो, आमच्यावर कृपा करतो आणि आम्हाला देवच बनवतो. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. बरं, हिताचाच विचार केला तर तुकोबाराचे बरेचसे अभंग असे आलेत की लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई बी आपल्या लेकराचे हित करू शकते. वेदाबद्दल बोलले, अहितापासून काढिती. ननबरा लिहितात, अहितापासून काढिती, हित देऊन वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदही आमचं हित करतो, आई आमचं हित करते. मग संतच का पाहिजेत हितासाठी? आई का नको? वेद का नको? आईपाशी हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. आईपाशी कळकळ आहे, पण ज्ञान नाही. खरं हित काय आईला कळत नाही, त्या हिताचं ज्ञान नाही. लहान मूल जर देवाच्या नादाला लागलं, लहानपणी देवदेव करू लागलं, कीर्तनात प्रवचनात जाऊ लागलं, गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ वाचू लागलं, तर मायबाप म्हणतात अरे येड लागलं का? हे का तुझं वय का देवदेव करण्याचं? अरे शिक्षण कर, मजा कर, मोठा साहेब हो, मोठी नोकरी मिळव, लाडीला बाडी कर, भ्रष्टाचार कर, खोऱ्यानी पैसा वड, मजाच मजा कर, म्हातारपण देवदेव कर. हे का तुझं वय का देवदेव करण्याचं? आता शाळा शिक, मोठा साहेब हो, लाडीला बाडी कर, भ्रष्टाचार कर, खोऱ्यान पैसा वड. आता खोऱ्यान पैसा वडायचा म्हणजे भ्रष्टाचार करावा लागेल ना. मग मायबाप काय शिकवतात? भ्रष्टाचार कर. हा भ्रष्टाचार पाप आहे, तो पाप, ते पाप तुम्हाला सरळ नरकाला नेतं. आईने हित केलं का? अहित केलं? अहितच केलं ना. आईवडिलांनी जे शिकवलं भ्रष्टाचार करण्याचं, पोरगं नरकाला गेलं. आईजवळ कळकळ आहे, हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. वेदापाशी ज्ञान आहे, पण कळकळ नाही. आईपाशी कळकळ आहे, ज्ञान नाही. वेदापाशी ज्ञान आहे, पण कळकळ नाही. म्हणून दोघांवरही विश्वास टाकता येत नाही. पण एखादा डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचाच मुलगा बिमार पडलाय. जस्ट एखादा XYZ पेशंट डॉक्टरकडे आला तर डॉक्टर काय करेल? डॉक्टरला ज्ञान आहे, पण कळकळ नाही. आईने विचारलं, साहेब, डॉक्टर साहेब, कधी नीट होईल पोरगं? अगं मावशी, होईल ना. काय बडबड लागली 17 बार तेच विचारतेस, येऊ कधी नीट होईल, कधी नीट होईल. होईल ना 4-2 दिवसात, दमकाट, नीट होईल, घाबरू नको. कळकळ आहे का डॉक्टरला? नाही, झिडक्या मारतोय. आईला कळकळ म्हणून विचारती मायाच्या पोटी, साहेब कधी नीट होईल, कधी नीट होईल. पण ते पुन्हा पुन्हा आईने विचारावं, डॉक्टरला राग येतो, तो झिडक्या मारतो. अगं बाई, सांगितलं नाही एक बार, नीट होईल ना, घाबरू नको. डॉक्टरला कळकळ नाही, ज्ञान आहे, हित आहे, पण कळकळ नाही. दुसरा पेशंट आहे, पण आता डॉक्टर आहे, डॉक्टरचाच मुलगा बिमार आहे. मग डॉक्टरपाशी हिताचं ज्ञानही आहे आणि कळकळही आहे. डॉक्टरपाशी कळकळ आहे, ज्ञानही आहे. मग तो भारी भारी औषध देईल आणि त्याचं काळीच कापतंय, तो लवकर त्या लेकराला नीटही करेल. डॉक्टरपाशी
हिताचं ज्ञान आहे आणि कळकळ आहे, स्वतःचा मुलगा बिमार असेल तर. तसं संतापाशी हिताचं ज्ञान आहे आणि कळकळी आहे. आणि म्हणून संत हा त्या डॉक्टर सारखा असतो ज्याचं मूल बिमार पडले. आणि म्हणून आई हीच चाहते, आई हीच चाहते, पण खरं हित कशा आईला कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, तीही दावीला लौकिक आचार. हित नाही ठावे जननी जनका, ती लौकिका दावीला आचार. आई वडिलाला कळकळे पण हिताचं ज्ञान नाही. वेदाला हिताचं ज्ञान आहे पण वेदापाशी कळकळ नाही. तिन्ही वर्गाचे कानी लागेला. वेदाला कळकळ नाही, ज्ञान आहे पण कळकळ नाही. आईजवळ कळकळे, हित नाही. आईजवळ कळकळे पण ज्ञान नाही. वेदाजवळ ज्ञान आहे पण कळकळ नाही. आईजवळ कळकळे पण हिताचं ज्ञान नाही. वेदाजवळ हिताचं ज्ञान आहे पण कळकळ नाही. पण स्वतःचं मूल बिमार आहे, बाप डॉक्टर आहे, त्याच्याजवळ हिताचं ज्ञानही आहे आणि त्या बाळाची कळकळ आहे. तसं संत या डॉक्टर सारखा की ज्याचं मूल बिमार पडलंय, संतापाशी हिताचं ज्ञान आहे आणि कळकळी आहे. आणि मग असा संत तुम्ही देव बनावं, देव बनावं, मुक्त व्हावं, संत बनावं यासाठी तळमळ करत असतो. तुमची पाठराखण करतो, त्याची तळमळ असते. आणि म्हणून आमचं हित जर कोण करू शकत असेल तर फक्त संतच. मायबापही नाही आणि वेदही नाही. संतच आमची काळजी वाहतात, संतच आमचं हित करू शकतात, इतर जगात कोणी नाही. आणि म्हणून तुकोबाराचा विश्वास फक्त संतावर आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा. आमचं हित जर कोण करू शकत असेल ते फक्त संत आणि संतच. आणि म्हणून फक्त संतांच्याच पायावर विश्वास, संताच्या पायी हा माझा विश्वास. अहो तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम हे भजन केलं तर ज्ञानोबा लिहितायत, विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असं होत आहे ते प्रशंसिता लाभवती. विपाय जरी आठविला चित्ता, तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम हे भजन केलं तर तेवढ्या काळात ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. आणि तुम्ही अति आवडीनं ज्ञानदेव तुकाराम हे भजन केलं तर ते त्यांचं संतत्व तुम्हाला कायमचंच बहाल करतात. का तर संतांना कळकळे, संतापाशी आमचं हित आहे. विपाय म्हणजे कदाचित सहज, विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणतात मजानी, तेवढ्या काळात ते तुम्हाला त्यांचं संतपद देतात. आणि अति आवडीनं ज्ञानदेव तुकाराम म्हणल्यावर ते काय देणार नाहीत, ते कायमचंच संतपद देतील. आणि संतपद देणं, संत बनवणं हे खरं हित असतं. आणि मग तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यासयोग सांगितलाय. संत आमच्या मुखात हरिनाम देतात आणि मुखात हरिनाम दिलं की काय काय घटना घडतात ज्ञानोबराय ते अभ्यासयोगातून सांगतात. माऊली लिहित आहेत की तरी गा ऐसे करी या आठा बारा माजारी, मोटके निमिष भरी दे तुझाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. आणि मग शरद कालू रिगे आणि सरिता ओटू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोने. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. या 4 वयातून ज्ञानोबारांनी संसार कसा जिंकावा हे आम्हाला सांगितले. या 4 वया जर तुम्ही अभ्यासल्या तर सगळी ज्ञानेश्वरी एकीकडं आणि ज्ञानोबाराच्या 4 वया एकीकडं. ज्ञानोबा म्हणतात या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवाय ती तिकडे जायला सोकतं. या मनाला रोज तमाशा दाखवा, तमाशाला सोकेल. याला रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला सोकेल. याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही सोकेल. एवढाच एक चांगला गुण आहे. मग हे हरिनामालाही सोकेल तर याला नेहमी हरिनाम दाखवा ना, ते हरिनामालाही सोकेल. आणि मग माऊली म्हणतात की तरी गा ऐसे करी या आटापारा माजारी, मोटके निमिषभरी दे तुझा. दिवसात 8 प्रहर आहेत, त्यातल्या कुठल्याही एका प्रहरात थोडासा वेळ काढून एकदा राम म्हण, उद्या 2दा म्हण, परवा 3दा म्हण, असं करत करत रामनाम वाढवत जा.
एकदा मन रामनाम घेऊ लागलं की त्याला रामनामाची चटक लागेल आणि रामनामात गोडी हे त्याला कळेल. आणि एकदा रामनामाची चटक लागली की त्याला संसाराचा विषयाचा तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असते. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. तुम्ही रोज थोडं हरिनाम घ्या, हरिनाम वाढत जा. हरिनामात मजा हे एकदा मनाला कळलं की या मनाला असं वाटतं की या विषय वाचून काही आणि सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावची पाहिजे इंद्रियाचा. या इंद्रियाचा असा स्वभाव झाला की या विषय भोगाशिवाय कुठं मजाच नाहीये, कुठं मजाच नाही. मजा आहे ती फक्त विषय भोगात. पण याला नेहमी थोडं हरिनाम दाखवलं, हरिनाम वाढवलं तर हरिनामात मजा आहे हे मनाला कळलं. आणि हरिनामात मजा आहे हे कळालं की ते हरिनाम घ्यायला चटावेल. आणि हरिनाम घ्यायला चटावलं त्याला विषयाचा संसाराचा कंटाळा येईल, तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येईल हे वैराग्य. आणि वैराग्याने देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि मग जसा शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात, तसं हरिनाम तोंडात फिट झालं आणि जीवनात वैराग्य आलं की चित्त प्रपंचाला आटतं. आणि चित्त प्रपंचाला आटणं हेच वैराग्य, हेच वैराग्य. आणि मग एकदा वैराग्य आलं की हे चित्त भोगातून हळूहळू पाय काढतं आणि भगवंतात प्रवेश करतं. आणि ते भगवत स्वरूप बनतं. मग भोगातून निघतात चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुद्धा मीच होईल. तुम्ही आज एकदा राम म्हणा, उद्या दोनदा म्हणा, परवा तीनदा म्हणा, रामनाम वाढवत जा. रामनाम वाढवलं की रामनामातही गोडी आहे हे मनाला कळालं की मन रामनामाला चटावेल. मन रामनामाला चटावलं की त्याला रामनामाची गोडी लागेल आणि विषयाचा आणि संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य आहे. वैराग्य आलं या वैराग्यानं नामचिंतनानं ते भगवंतात प्रवेश करायला एक दिवस भगवंतच बनल. हा अभ्यास योग आहे. मग तुकोबारांनी हेच केले. तुमच्या मुखात नाम दिले, कर्मयोग दिलाय. या नामानं कर्मानं तुमच्या जीवनात वैराग्य आलं. वैराग्यानं तुम्हाला देवाचा वेध लागतो. देवाचा वेध लागला की तुम्ही देवच बनता, देवच बनता. आणि मग संत हे वशिला आहेत. तुम्हाला एखादी मुलगी आवडली, मनोमन आवडली, तिच्यासोबत लग्न करावं वाटते, तर तुम्ही कुणाला मध्यस्थी घालता? त्या मुलीच्या मैत्रिणीला. मुलगी आवडली पण सरळ तिला विचारायची ताकद नाही, भीती वाटते, विचारू नको. तिच्याशी लग्न करायचे, आवडली पण तिला कसं विचारावं, भांडलीत काय करावं. मग तिची मैत्रीण पकडता, मग तिला मध्यस्थी करता आणि तिला विचारायला लावता. ती होय नाही काय म्हणते मुलीच्या मार्फत कळतं, मैत्रिणीच्या मार्फत कळतं. मुलगी आवडली, पटवायची आहे, बायको करायची आहे, तिच्या मैत्रिणीला मध्ये घालता आणि मैत्रिणीच्या मार्फत तिला पटवता आणि ती आपली बायको बनवता. तसं देव, तसं तुम्हाला देव बनायचे, तसं तुम्हाला देव बनायचे तर संत मध्ये घालावे लागतात, संत मध्ये घालावे लागतात आणि देवाला पटवा लागतं. मग तुम्ही देव बनता. आणि संत देवाला कसं पटवतात? तर संत तुमच्या मुखात हरिनाम देतात, तुम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावतात, त्यांनी तुमच्या जीवनात वैराग्य येतं. हे तुम्हीच करता, संत देत नाही तुम्हाला. काही वैराग्य देत नाही, काही देत नाही. हे वैराग्य तुमच्या स्वबळावर जीवनात आलं, हे लक्षात ठेवा. संत फक्त तुमच्या मुखात हरिनाम देतो आणि निष्काम कर्मयोग करायला लावतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात वैराग्य येतं भगवंताच्या कृपेने. आणि मग तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं की तुम्ही आत्मज्ञानाला पात्र असता. तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं की तुम्ही आत्मज्ञानाला पात्र असता. आणि मग विवेक वैराग्य आहे, आत्मज्ञान आहे, या साजानं संतांनी तुम्हाला श्रंगारलंय, देवापुढे उभं केलंय. मग देव बळबळतो आणि देव बळबळतो आणि तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून आमचं हितच जर कोण करत असेल ते फक्त संत, बाकी कोणी नाही. संत हे होकायंत्रासारखे असतात. समुद्रामध्ये नाव चालली आहे, त्या नावाड्याला
दिशा ओळखण्यासाठी पूर्ण विश्वास होकायंत्रावर ठेवावा लागतो. तसं देव बनायचंय या विश्वात तुम्हाला फक्त संतावरच विश्वास ठेवावा लागतो. आणि मग संताचे पायी हा माझा विश्वास, संताच्या पायी हा माझा विश्वास. कारण संतच तुम्हाला देव बनवू शकतात, म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास. विश्वास पाहिजे. मातीचा द्रोण केला तो कुळिका भावे फळला. एकलव्यानं मातीचा द्रोणाचार्य केला, त्याला गुरु मानलं आणि अर्जुनापेक्षा मोठाही धनुर्धर बनला. का? विश्वास, दृढ विश्वास. तसा संतावर दृढ विश्वास, संताच्या पायावर विश्वास. संत तुमचं हित करतात, संत तुमचं हित करतात, तुम्हाला देवच बनवतात. विश्वास पाहिजे. संशय नको. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, ही विनाशाची वागोर प्राणी येते. संशयाने विनाश होतो. संशय हे पाप आहे. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर. संशय घेणं हे घोर पाप आहे, विनाश होतो. विश्वास हे पुण्य आहे. विश्वास ठेवा, संताच्या पायावर विश्वास ठेवा. संशय पाप आहे, विश्वास हे पुण्य आहे. विश्वास हा शंकर आहे, श्रद्धा ही पार्वती आहे. विश्वास शंकर आहे, श्रद्धा पार्वती आहे. विश्वास ठेवा. आणि म्हणून जगामध्ये साधारण जीव कधी विश्वास ठेवण्यास पात्र असतो, कधी नसतो. पण मी बोललो ना की घरात आई कपाटाला कुलूप लावते. ती चोरासाठी नाही, चोर नंबर 2 ला. ती कपाटाला कुलूप लावते, ती घरातल्या माणसासाठीच, घरातल्या माणसासाठीच. का? तर घरातले माणसे त्यागी नाही आहेत. विश्वास त्यागावर असतो, भोगावर नाही. घरातले भोगी आहेत, पैसे चोरू शकतात, म्हणून कपाटाला कुलूप लावते, चोरासाठी नंबर 2 ला. संत त्यागी आहेत, संत निस्वार्थी आहेत, संत ज्ञानी आहेत, संत विरक्त आहेत. मग जो निस्वार्थी आहे, जो विरक्त आहे, जो ज्ञानी आहे, जो त्यागी आहे, तो समोरच्याचं कधी अहित करीतच नाही. असा मनुष्य जगतो तर जगाच्या कल्याणासाठीच, जगाचं हित करण्यासाठीच. आणि म्हणून तुकोबारायचा विश्वास आहे तो फक्त आणि फक्त संतावर किंवा संताच्या पायावर. आणि मग संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा. मी सर्व भावांना संताचा दास झालो किंवा होतो. संताचं दास्यत्व करावं. आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव आणि का नाही. काय न वाचन मनानं संताला शरण जाव. धनबारा लिहितात, आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनोती नाही. तुमचा कायिक वाचिक मानसिक भाव काय आवाच्या मनानं संतांना शरण जा, त्यांचा नाम जप करा, त्यांची सेवा करा. संतापासी बैसता योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. मग येण्याची सत्कर्मे आशेशी ज्ञान विरमे, येण्याची सत्कर्मे आशेशी अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपे. संतापासी बैसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. येण्याची सत्कर्मे आशेशी अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संतांची सेवा केल्याने काय होतं? वैराग्य धारण करून संतांची सेवा केली तर काय होतं? जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. तुमचा अहंकार जातो आणि अहंकार गेला की तुम्ही देव बनता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुमचा अहंकार गेला संत सेवेने की संत तुम्हाला आत्मज्ञान देतात, देवापुढे उभं करतात आणि मुक्त करतात. आणि म्हणून संताची शरणागती. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ते ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हाची दारवंटा, म्हणून स्वाधीन करी सुबाटा ओळगोनी. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील किर पुसले, मग अंतकरण बोधले संकल्पा नाही. या 4 वेळातून ज्ञानोबाने संतांची सेवा कशी करावी सांगितली.
संत आत्मज्ञानाचं भांडार आहे, पण या आत्मज्ञानाच्या भांडारात प्रवेश करायचा आहे तर दरवाजा आहे सेवा. संत सेवा केल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञान हाती लागत नाही. ते ज्ञानाचा कुरुटा, तिथं सेवा हाची दारवंटा. ज्ञानाचा कुरुटा आहे, ठेवा आहेत, भांडार आहेत, पण त्या भांडारापर्यंत जायचं आत्मज्ञानाच्या तर दरवाजा आहे सेवेचा. अर्थात सेवा केल्यानंच, संत सेवा केल्यानंच, संत शरणागती केल्यानंच तुम्हाला आत्मज्ञान हाती लागतं आणि तुम्ही देव बनता. आता पुष्कळदा संत सेवा म्हणजे आम्ही काय करतो, आपल्याकडे फार पद्धती पाहिजे. एखादा जर महाराज बोलवला आपण आपल्या घरी, तो संत असो नसो, त्याला बोलवलं महाराज म्हणून, तो आपल्यासाठी आदर्श असतो. एखादा महाराज घरी आला की त्या माणसाकडं, ज्याच्या घरी आलाय तो महाराज, त्याच्याकडं एक ग्रुप असतो व्हॉट्सअपवर, खटकन मेसेज जातो, अमके अमके महाराज आलेत. सगळे हे अनुयायी मोहळाच्या माश्यासारखे पळत येतात आणि बारी बारी कचा 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 त्या महाराजचं अंग दाबतात. त्याचे हाडकच खिळखिळ करायचे, कचा कचा महाराज दाबायचा. ते कणतो महाराज खाली, ते दाब पडायला म्हणजे असे कचा 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 त्या महाराजाला दाबतात. महाराजाला दाबलं की यांना होतं झाली संत सेवा, दिला आम्हाला आत्मज्ञान, झाला आम्ही मुक्त. महाराज किंवा संत कचा कचा दाबणे ही संत सेवा नाही. सेवेचं अंग असेल पण ते कचा कचा नाही, हलक्या हाताने दाबा. संताचं अंगण झाडा, सडा सारवण करा, संतांना फुलं आणून द्या पूजेसाठी, संताच्या घरचा स्वयंपाक करा, त्यांना ताट वाढून द्या, संताचं पाणी भरा. 36 वर्ष भगवान कृष्णानं श्रीखंडाच्या रूपात नाथमाराच्या घरी पाणी भरलं, झाडून झुडून काढलं, गंध उघडून दिला, सडा सारवण केलं, हातपाय दाबले. संताच्या घरातली सगळी कामं करा आणि संत जसा सांगतो तसं वागा. संत काय सांगतो, ज्ञानेश्वरीत गाते जे सांगितले तसं वागा. ही खरी संत सेवा आहे. कचा कचा हातपाय दाबणं नाही. संतानं गाते ज्ञानेश्वरीत जे सांगितले तसं वागणं ही खरी संत सेवा आहे. आणि त्यासोबत शारीरिक मदत करणे म्हणजे घर झाडणे, स्वयंपाक करणे, पाणी भरणे ही दुसऱ्या नंबरची संत सेवा आहे. आणि म्हणून सर्व भावे दास झालं त्यांचा. संत काया वाचा मनानं, संताची काया वाचा मनानं शरणागती करा, त्यांची सेवा करा, ते प्रसन्न होतील, तुमच्या मुखात हरिनाम देतील, तुम्हाला कर्मयोग करायला होतील. या दोन्ही गोष्टींच्या जीवनात वैराग्य येईल. वैराग्य आलं की ते तुम्हाला आत्मज्ञान देतील. आणि मग हे विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे कपडे तुमच्या अंगावर एकदा चमकू लागले. हा श्रंगार आहे, हे भारी भारी कपडे आहेत. कोणते? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञान हे दागिने तुम्हाला सजवले संतांनी, साज केलाय, दागिने घातलेत, पण कशाचे? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे. असा तुमचा विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाने श्रंगार केलाय. आणि मग संत तुम्हाला देवापुढे उभा करतो आणि मग देवाकडे वशील लावतो, देवाकडे वकिली करतो की देवा हा माझा शिष्य आहे, मुक्त होण्यास, देव होण्यास पात्र आहे, देवा तू याला मुक्त कर. आणि देव संताचा ऐकतो आणि तुम्हाला हरिपद देतो. देश काळ स्वभावे वेचू जया न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. देवाने अविनाश पद दिले मुक्तीचं तुम्हाला, देवाने कृपा केली, पण त्याआधी संत कृपा व्हावी लागते. देव तुम्हाला मुक्त तेव्हाच करतो ज्यावेळेस तुमच्यावर संत कृपा होते. म्हणून आधी संत कृपा आणि मग भगवत कृपा आहे. आणि हे हित आहे. आणि मग त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. परंतु आत्महितापर्यंत जाईपर्यंत, आत्मलाभापर्यंत जाईपर्यंत कधी कधी संताला कठीण परिस्थितीचा, संताला नाही साधकाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. साधक सिद्ध अवस्थेकडे चाललाय, निष्काम कर्म, निष्काम हरिनाम हा सगळं करतोय, कर्मयोग करतोय. पण हे करत असताना तो कधी कधी शिरल्या जातो, भागल्या जातो. तर संत त्याला काय मदत करतात या भंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की भागल्या मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. भागल्या मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुम्ही साधक आहेत, सिद्ध पदाकडे चाललायत,
मुक्तीकडे संतपदाकडे चाललायत. अनेक संकट तुमची वाटमारी करतात. महेंद्राधिपदे करिता ती वाटवदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडवणी ठाती. हे इंद्र वगैरे आडवे येतात की हा साधना करायला कदाचित हा स्वर्गातील इंद्रपदच घेईल. तुम्हाला देव बनायचं, पण इंद्राला डाऊट येतो. तो म्हणतो हा इंद्र झाला तर माझं राज्य जाईल. तो वाटमारी करतो. रिद्धी सिद्धी आडवे येतात, विषय पाठवतात, तुमची वाटमारी करतात, तुम्हाला संसारात अडकवण्याचा प्रयत्न करतात. नाना प्रकारचे विषय तुम्हाला आडवे येतात. तुम्हाला वाटतं का की साधक अवस्थेत इंद्रिय तुम्हाला त्रास देत नाही? इंद्रिय भयानक त्रास देतात. अहो सिद्धाला देतात तर साधकाची काय कथा आहे? हनुमान ज्ञानवारा लिहितात की म्हणून जाणते आणि पुरुखे इंद्रिय लाळावी न कौतुके. सांगे सर्पोसंगे खेळता येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. वाघाची मैत्री कडली जाईल का? खाऊन टाकेल, साप चावेल, मारून टाकेल. इंद्रियाचा लाळा करू नका. सिद्धाने करू नये, साधक तर सोडाच. म्हणून जाणते आणि पुरखे इंद्रिय लाळावे न कौतुके. इंद्रियाचा लाळा करू नका. इंद्रिय तुम्हाला सिद्ध अवस्थेला गेले तरी विषयाकडे ओढून नेऊ शकतात. साधना करत असताना सर्वात त्रास जर देत कोण असेल तर ही इंद्रिय आहेत. यांना विषयाचं आकर्षण असतं, हे जाता जात नाही. इंद्रिय तुम्हाला विषयाकडे खेचून नेतातच. अतिबलवान आहेत. इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. आणि म्हणून महाभारत लिहित असताना व्यासानी एक श्लोक टाकला. काय? विद्वा समपि कर्षति, विद्वा समपि कर्षति. हा श्लोक जिमिनीला आवडला नाही. ते म्हणजे गुरुवर याची काय गरज आहे? जो विद्वान नाहीये त्याला इंद्रिय त्रास देतील, विषय त्रास देतील. पण जो विद्वान आहे त्याला काय इंद्रिय त्रास देतील? विद्वान नाहीये त्याला इंद्रिय आणि विषय त्रास देतील. विद्वान नाहीये त्याला इंद्रिय विषय त्रास देतील. पण विद्वानाला काय त्रास देतील? म्हणले हा श्लोक टाकू नका. ठीक आहे म्हणले. व्यास म्हणले ठीक आहे, 4-8 दिवसांनी विचार करू, याच्यावर राहू द्या, बाकीचं लिखाण करू तोपर्यंत. एक दिवशी व्यास महर्षीने थोडं गावाला गेल्याचं नाटक केलं. 2-3 दिवसांनी परत आले. त्यांनी एका स्त्रीचं रूप धरलं. पाऊस येत होता. अतिशय देखणे स्त्रीचं रूप धरलं. पाऊस येत होता. ती स्त्री भिजली आहे. पावसामुळे तिची काही इंद्रिय ठळकपणे उमटून दिसत आहेत आणि ती पावसात भिजते. हे जमिनीने पाहिलं. जमिनी म्हणला इकडे या ना बाई, सावलीत उभा राहा, निवाऱ्यात उभा राहा, आमच्या झोपडीत या म्हणले. ती बाई आली. जमिनी म्हणतात कोण तुम्ही, कुठून आल्या? तिने सांगितलं मी अशी अशी अप्सरा आहे किंवा गंधर्व कन्या आहे, काही आहे आणि मला चांगला नवरा मिळा म्हणून मी तपस्या करते. जमिनी म्हणतो माझंही लग्न झालं नाही अजून, करता का लग्न? ती बाई म्हणली ठीक आहे करते, पण माझी एक आट आहे म्हणली. म्हणले काय? मला खांद्यावर घ्या आणि मला तुमच्या आश्रमाला या, ऋषी आश्रमाला 4-5 फेऱ्या मारा म्हणले. जमिनी मला सोपं आहे त्यात काय, बस म्हणले खांद्यावर. घेतली खांद्यावर. 2 चक्रा झाल्या मारून की त्याला राहावं ना. तिच्या तोंडाकडे सारखं बघा वाटायचं. त्याला कर्म आहे ना, बायको करायची ना. 2 चक्रा झाले. 3ऱ्या चक्राला वर पाहिलं ते एक दाढीवाला बाबा दिसला आणि ते दाढीवाले होते व्यास. खाली उतरवलं. व्यास म्हणले हा श्लोक टाकायचा का नाही? विद्वा समपि कर्षति हा श्लोक टाकायचा का नाही? जेमिनी म्हणतो टाका 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 टाका. ज्ञानालाही ऋषीलाही इंद्रिय विषयाकडे ओढून नेतात. मग साधकाची किंवा साध्या माणसाची काय कथा आहे? आणि मग परमार्थात तुम्ही देव बनायला चाललेत, साधना करतायत, तर अशा वेळेस हे विषय तुम्हाला इंद्रिय तुम्हाला विषयाकडे खेचून नेतील, महेंद्राधिपदे अडचणी आणतील, साधनेत बाधा आणतील, रिद्धी सिद्धी आडव्या येताल. मग अशा वेळेस तुम्ही कंटाळून जाता, थकून जाता, वाटतं नकोच ही साधना, नकोच हा देव. तुम्ही माघारी फिरता, तुम्ही थकता, भागता. मग अशा वेळेस संत तुम्हाला सहारा देतात.
आपल्या कडावर घेत आहेत, अर्थात सहारा देत आहेत. मग तुकोबा लिहितात की भागल्या माझं वाहतील कडे, त्यांच्याने जोडे सर्व सुख. संत मला सहारा देतील, मी चुकलो तर, कंटाळलो तर, माघारी फिरलो तर साधनेतून. संत मला सहारा देतील, कडेवर घेतील आणि ते मला देवच बनवतील की ज्यामुळे मला सर्व सुख मिळेल, अर्थात मुक्त होईल. आणि म्हणून तुकोबा शेवटच्या चरणात संताचा उपकार म्हणून 4थं चरण लिहित आहेत. आणि महाराज बोलतात की तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. आणि मग संतावर माझा विश्वास आहे. संतावर विश्वास ठेवलाय का, तर ते माझं हित करतायत. काय हित केलं? मुखात नाम दिलं, कर्मयोग दिला, या दोन्हीच्या वेळेला वैराग्य आलं. विवेक वैराग्यानं आमचा शृंगार केला. विवेक वैराग्य आत्मज्ञानाने शृंगार केला, देवापुढे उभं केलं. देव या शृंगाराने प्रसन्न झाला. तुमचं विवेक वैराग्य आत्मज्ञान पाहून देव भाळला. देवाने तुमच्या कृपा केली, तुम्हाला मुक्त केलं. पण हे करत असताना या साधनेत बाधा येतात, त्यावेळेस हे संत सहारा देतात, या बाधेतून बाहेर काढतात. यामुळे संताचा आमच्यावर फार मोठा उपकार आहे. आणि मग या ऋणातून उतराई होण्यासाठी किंवा संत सेवा माझ्याकडून परिपूर्ण घडावी, यासाठी तुकोबा म्हणतात की तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. मी संताचा उपकार आहे का, ते मला देव बनवायले, त्यांचा उपकार आहे. म्हणून मी त्यांचा शब्दही मोडणार नाही. वचन न मोडी बोलिले ते, मी त्यांच्याशी कृतज्ञ राहील. मी संताचं वचन मोडणार नाही आणि संताचं उच्चिष्ट आवडीने सेवन करेल. आता संताचं उच्चिष्ट सेवन करणं म्हणजे एक प्रकारे संताच्या ताटात जेवून त्यांचं राहिलेलं उष्ट खाणं, हा बी एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की मी संत वचन घोकील, आहे ना. जगाला काय म्हटलंय? जगत व्यासो उच्चिष्ट, व्यासोच्चिष्ट. हे जगत व्यासाचं उच्चिष्ट किंवा उष्ट खातात. अर्थात चौवेद साईशास्त्र, चौवेद जन साईशास्त्र कारण 18 पुराणे हरीशी गाती, या सगळ्या गोष्टी वेदानं लिहिल्यात, या सगळ्या गोष्टी व्यासानं लिहिल्यात. हे सगळे शास्त्र व्यासाच्या तोंडातून आलेत आणि ते आम्ही घोकतो, म्हणजे आम्ही व्यासाचं उष्ट खातो.